नमस्कार, मी गिलिन मुणाजी. आज थोडा रँटवाला फ्रस्ट्रेटेड एपिसोड येणार आहे. मुंबई ते कोकण नाही, आज मुंबईतच आहे, गोरेगाव टू बोरिवली. बट इथे टाईम बघा तुम्ही काय दाखवत आहे, 50 मिनिट्स गोरेगाववरून बोरिवलीला. आणि हे लास्ट 1 वर्षाच्या वरपासून चाललं आहे. जे कांदिवली ग्रोवेलच्या इथे जो पुलाचं काम चाललं आहे ते ह्यांच्याने होत नाही आहे गव्हर्नमेंटकडनं. आणि काय काय नवीन डेडलाईन्स येतात. आता ही करंट डेडलाईन होती ऑगस्टला, ते होणार आहे. त्याचं रिझन काय की खाली त्या पुलाखालून काहीतरी महानगर गॅसची पाईपलाईन आहे, त्यांना माहीत नव्हतं. असं जे काही एक्सक्यूज असेल ते आता जस्टिफाईड नाही आहे. हे बघा तुम्ही, आताच बजेट रिलीज झाले ना, ती ज्याच्यामध्ये सगळी वाट लावून टाकली आहे. मी स्वतः BJP सपोर्टर होतो म्हणतोय, कारण पुढे नसू पण शकतो. कारण हे जे करंट गव्हर्नमेंट आहे त्यांना फीडबॅक घ्यायला आवडत नाही. त्यांचं असं आहे की आम्ही सगळ्यात बेस्ट. आणि गव्हर्नमेंटचे सपोर्टर आहेत ना, ते पण ब्लाइंड आहेत, एक्स्ट्रीम आहेत. एक ते एक्स्ट्रीम काँग्रेस किंवा एक्स्ट्रीम BJP. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक नाही, हा विषयच नाही. आता मी लास्ट व्हिडिओ टाकला होता, मुंबई ते गोवा टाकला, मुंबई ते रत्नागिरी टाकला होता. त्यात खड्डे दिसत होते जरा. मी तर काही बोललो पण नव्हतं की मी काही इरिटेट होतंय, खूप खड्डे आहेत, गव्हर्नमेंट खराब काम करते. बट जे बॉट्स आहेत गव्हर्नमेंटचे, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघा. सगळ्यात रिसेंट 10-12 कमेंट्स आलेत, त्याच्यामध्ये सगळ्यांनी ही साईड घेतली की काम कठीण आहे, कोकणचं आपण समजून घेतलं पाहिजे. ते फेक आहेत कमेंट्स, हे 100% कळते. IDवर पण कळते की --0606 काही रॅन्डम आहेत. आणि सगळ्यांचं कॉन्टेक्स्ट सेम आहे, डिफेंडिंग गव्हर्नमेंट. बघा ते कमेंट, त्याच्यावर मी रिप्लाय पण नाही केलं की ते क्लिअरली कळते की ते फेक आहे. हे बघा, हे आमचं हे फ्रस्ट्रेशन होणार नाही तर काय होणार आहे. 1 वर्ष कंटिन्यू चाललं आहे हे. एवढ्याशा पॅचसाठी 50 मिनिट्स, जो ॲक्च्युअल रस्ता 10 मिनिटाचा आहे, ते पण मी जास्त बोलतोय. अजिबात ट्रॅफिक नसेल तर तेवढा पण वेळ लागत नाही. 2016 मी इथून बोरिवलीवरून पवईला जायचो. मी सकाळी 8:30ला निघायचो, अर्ध्या तासात पोचायचो. आता ठीक आहे, गाड्या वाढल्यात, सगळं मी समजू शकतो. बट हे ब्लंडर आहे, हे गव्हर्नमेंटचं ब्लंडर आहे. सिम्पल गोष्ट आहे, एवढं सिम्पल काम त्यांच्यानी होत नाही आहे. 1 वर्षाच्या वर, 1.5 वर्ष झालं मला वाटतं. आणि अजून पण तुम्ही त्या ग्रोवेलच्या खाली बघाल ना जाऊन, काम नाही चाललंय, तसंच आहे. त्याचं काय प्रोग्रेस आहे कोणाला माहीत नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे ना, मुंबईकरांना वेळ नाही आहे. आपण काय येऊन रस्त्यावर येऊन प्रोटेस्ट करू शकत नाही, काय करू शकत नाही. आपण बिझीच राहतो, आपण आयुष्य ट्रॅफिकमध्येच घालवणार आहोत. त्याच्यामुळे आपण काहीच करू शकतो. आपण फक्त वोट करू शकतो. हा व्हिडिओ व्हायरल तुम्ही करू शकता जेवढं होऊ शकतं. आपण कमेंट्सवर बोलू शकतो, एवढंच आपण करू शकतो. बाकी काही नाही. मी गाडी चालवणार, माझा 90% वेळ आयुष्यातला ट्रॅफिकमध्ये जाणार मुंबईत, हेच होणार आहे. बघा, हे बघा, फुल रेड आहे बघ मॅप. अर्धा तास फक्त दाखवते इथे ट्रॅफिकमध्ये. ॲक्च्युअल रस्ता 10 मिनिटाचा आहे, जो आता करंटली हब मॉल आहे. लेफ्ट साईडला दाखव, ओरॅकल हब मॉल पासून नॅशनल पार्क 47 मिनिट्स, 50 मिनिट्स. वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी. आणि टॅक्स भरपूर, टोल भरपूर. BJP बेस्ट, एकदम बेस्ट. माझा मुद्दा हा आहे की तुम्ही टॅक्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही टॅक्स घेता येते. 10 लाखच्या अराउंड टॅक्स देतोय आणि मी, हे बघा, हे असं असेल तर मग काय अर्थ नाही ना त्याला. इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, कामं वेळेवर होत नाही आहे. माझी सिम्पल रिक्वायरमेंट आहे, मी मोस्टली गाडी चालवतो, मला आवडतं. माझी रिक्वायरमेंट ही आहे की रस्ते चांगले हवेत. जर तुम्ही टोल घेताय तर तसं त्याच्या अगेन्स्ट मला पण पाहिजे ना, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ना. रोड टॅक्स एवढा भरतोय गाडीचा, त्याच्यानंतर टोलमध्ये टॅक्स भरतोय. रस्ते खराब आहेत, रस्त्यांची क्वालिटी चांगली नाही. आणि हे 1.5 वर्ष मी मुंबईत इथे घालवतोय, कांदिवलीला. माझं आयुष्य कांदिवलीच्या अराउंड गेले आता त्या ट्रॅफिकमध्ये. मग ते फ्रस्ट्रेशन येणारच बाहेर. हे जे MP MLA आहेत त्यांच्या अगेन्स्ट मी हेच करू शकतो की मी मेक शुअर करेन की ती माझ्या साईडने त्यांना वोट मिळणार नाही. तुम्ही पण मेक शुअर करा. कांदिवली एरियामध्ये तुम्ही असाल, तुम्ही पण ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून असाल, तर तुम्ही पण मेक शुअर करा सेम. आता हा व्हिडिओ कदाचित कुठला चुकून या पॉलिटिशियनने बघितलं तर मला गव्हर्नमेंटची नोटीस येईल, IT नोटीस येईल, काही करू शकतात. हेच करू शकतात, तुमच्या आमच्यासारख्यांवर राग काढू शकतात. हे गव्हर्नमेंट तेच करते. सिम्पल. मी खूप चांगला सपोर्टर आहे खरं तर, कारण गेल्या 10 वर्षात चांगली प्रोग्रेस झाली. ओव्हरऑल रोडवेज वगैरे चांगले झालेत. बट त्याचा मला लोकली फायदा होत नाहीये, तर मला ते
UP साईडला किंवा दिल्ली हायवे बनतायत, समुद्री महामार्ग, मला काहीच फरक पडत नाही त्यांनी. ते ऑन पेपर दिसायला चांगलं वाटतं, प्राऊड इंडियन फील होतं की हा हायवे बनतायत, चांगलं बनतं, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रेस करतंय, जे काँग्रेस काळात झालं नाही ती कामं होत आहेत. पण मला काय फायदा त्याचा? मुंबईत आहे का समृद्धी महामार्ग? हा माझा महामार्ग आहे, वेस्टर्न एक्सप्रेसवे, जो अजिबात महामार्ग नाही आहे. त्याला चांगलं करा. खड्डे आता आता बघा, गाडी एक स्टेट कधी आयुष्यात चालत नाही, नुसती आपली वर खाली वर खाली वर खाली. ह्याला तुम्ही म्हणता का इन्फ्रास्ट्रक्चर? आपण गडकरीजींना क्रेडिट देतो, एवढं चांगलं हायवे करतात, चांगलं काम करतात, नक्कीच चांगलं काम करतात. पण मला लोकली फायदा काय त्याचा? मुंबईत फायदा काय त्याचा? आता हे पण ह्याच्यावर पण डिबेट होईल. तुम्ही अर्धे BJP सपोर्टर असाल, ते हे यांच्या अंडर येते, हे स्टेटच्या अंडर येतं. आता घ्या ना, सगळे स्टेट पण BJP आलं ना ऑलमोस्ट. मग काय आता? काय मुद्दा काय आता? आधी तो होता शिवसेना काम करत नाहीये, एकमेकांवर फक्त घाला, ही पार्टी काम करत नाही, ते पार्टी करत नाही, आणि आपण नुसते गाडी अशी चालवतोय. फक्त अंधेरी साईडला बघा, तिथे तर रोडला लेवलच नाहीये. अख्खी मुंबई अशीच चालली आहे. सस्पेन्शनची वाट लागतात, ते पण पैसे तर आम्हीच देतो ना, टॅक्सच्या वर. गाडीचा मेंटेनन्स खराब होतो कारण रस्ते खराब आहेत, सस्पेन्शन रिप्लेस करा. नुसते पैसे घेत चालले आहेत. त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड द्या ना. मग द्यायला पण प्रॉब्लेम नाहीये. एवढा जो टॅक्स भरतोय तो द्यायला पण काहीच प्रॉब्लेम नाही. मी गप्प बसेन, मी काही रडणार नाही. घ्या तुम्ही बिंदास टॅक्स घ्या, पण त्याच्या अगेन्स्ट काहीतरी द्या ना. त्याच्या अगेन्स्ट लोकांचं ऐका. असं नाही की आम्ही परफेक्ट. या गव्हर्नमेंटचा हाच मुद्दा आहे, आम्ही परफेक्ट. आमच्याबद्दल कोणी काय बोललं तर तुम्हाला टाकणार किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकणार. हेच तुम्ही करू शकतायत गव्हर्नमेंट. बाकी काय आहे? तिथे दिसतंय आता, हा तिथे एक्झिट दिला नाही तरी पण लोक फ्रस्ट्रेट होऊन त्या साईडला टाकतायत गाड्या. आता तिथे पण ट्रॅफिक पोलीस येतील, चान्स मारतील, फोटो काढतील. हेच चाललंय फक्त. तुम्ही फोटो काढत बसा, चलान मारत बसा, बट तुम्ही त्याच्या अगेन्स्ट इन्फ्रास्ट्रक्चर देऊ नका. काही चुकत असेल माझं तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. बघा, अर्ध्या गाड्या तिथे चढत पण नाही आहेत, हॅचबॅक्स आहेत, तरी पण हे लोकांचं फ्रस्ट्रेशन आहे. आता पुढे रस्ता रिकामी झाला ऑलमोस्ट, सगळे कंटाळले आहेत, पण कोण काही करत नाही. कारण मुंबईत कोणाचकडे वेळ नाही, इन्क्लुडिंग मी. माझ्याकडे पण नाही आहे. मी फक्त व्हिडिओ बनवू शकतो कारण मला गाडीत काही काम धंदे नाही आहेत. मी फक्त गाणी ऐकू शकतो आणि व्हिडिओ बनवू शकतो. आता काय करणार अजून? बघा, सगळेच टाकतात. ह्याच्याचमुळे रोड रेज होतो, लोक फ्रस्ट्रेट होतात. मग पीस ऑफ माइंड मिळणारच कसा ना? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणारच कसं? यंग मुलं जाणार मग US ला. ऑप्शन काय आहे त्यांच्याकडे? आता अर्धे लोक हे पण म्हणतील की तू जा US ला, मग इंडियात काय करतोय? मला नाही जायचंय. मला इंडिया आवडतं, पण हे नाही आवडत आहे. मला इंडियातच राहायचंय, मला मुंबईतच राहायचंय. पण त्याच्या अगेन्स्ट माझ्या ज्या डिमांड्स आहेत त्या काय चुकीच्या नाही आहेत ना, त्या सगळ्यांच्या आहेत, सगळ्या मुंबईकरांच्या आहेत. आणि तुम्ही रोड नीट करून, इन्फ्रास्ट्रक्चर नीट करून सुद्धा ट्रॅफिक होत असेल ते मी समजू शकतो, पण हे नीट नाही आहे. हे 1.5 वर्ष चाललंय ग्रोवेल्सच्या ब्रिजचं काम. सिम्पल काम तुमच्याने होत नाहीये. आणि न्यूज चॅनल पण हे काय कव्हर करणार नाहीत ना, कारण त्यांना माहिती आहे कव्हर केलं तर त्याचे रिपरकशन काय होतील ते माहिती आहे त्यांना. करणारच नाहीत कव्हर. फक्त चांगल्या गोष्टी दाखवणार, एक इल्युजन क्रिएट करणार की सगळं नीट आहे. ग्राउंड रियालिटी नाही आहे नीट. हे लेफ्ट साईडला मेट्रो स्टेशन आहे ग्रोवेल्सवालं, कांदिवली. आणि इथे हे काम चाललंय. हे गेले 1.5 वर्ष चाललंय ऑलमोस्ट. कदाचित 1.5 पण मी कमी बोलतो, त्याच्या पण वर गेले ते. हे नुसते इथे सेकंड ऑक्सिलरी लेन, एक्स्ट्रा लेन ओपन करतायत, हेच कामं करतायत. ऍक्च्युअल काम काहीच होत नाहीये. तिथे लेफ्ट साईडला तिकडे ते काम चाललंय. जो अंडरपास आहे ना तो खूप लहान होता, त्याला वायडन करतायत आणि रोड वर खाली होता त्याला लेवल करतायत. म्हणजे काय करतायत त्यांचं त्यांना माहिती. 1.5 वर्ष झालंय, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर करेक्ट करा मला. आता ह्या साईडला बघा, हे त्यांनी 3 लेन एक्स्ट्रा ओपन केले आहेत ऑपोजिट साईडला. आणि तिकडून जो ऑनकमिंग ट्रॅफिक आहे त्यांना पण इनकन्व्हिनियन्स होतोय. तिथे 2च लेन उरले आहे, तिकडे बॉटल नेक आहे. ते ऑलमोस्ट इथे ठाकूर विलेजच्या फ्लायओव्हरपर्यंत असणार आहे ट्रॅफिक जाम. म्हणजे टुवर्ड्स अंधेरी जायचे त्यांना पण त्रास, टुवर्ड्स बोरिवली जाते त्यांना पण त्रास. आता फक्त यांनी त्रास डिवाइड केला आहे. एकट्यालाच कशाला, दोघांना थोडा देऊया, म्हणजे लोकांना रिअलाइज नाही होणार. हे पॅचवर्क चाललंय लेफ्टला ते बघते.
हे होतं बॉटलनेक लेफ्ट साईडला. पुढे आता बघा फ्री झालं. ती बस इथून जाते ना तिथे आता फ्री झालं. ते बॉटलनेक गेला 1.5 वर्षापासून. हे बघा आता हे टुवर्ड्स अंधेरी जो ट्रॅफिक जातोय त्यांना पण इनकन्व्हिनियन्स बघा. तिथे पण ट्रॅफिक जाम झालंय. उलट ऑपोजिट साईडला ट्रॅफिक कमी असतो या वेळेला. 7:30 झाले तर फुल ब्रिजवर ट्रॅफिक आहे आता. फ्लायओव्हरवर सॉरी. म्हणजे गाड्या हलतच नाहीये. व्हिडिओ जो बघतायत त्यांच्यापैकी कोणाला माहीत असेल की तो ग्रोवेल्सवाला कामाला एवढं का डिले होत आहे तर प्लीज मला एनलाइटन करा. मला लास्ट जी अपडेट होती ती होती की खालून कुठला तरी महानगर गॅसची पाईपलाईन जाते ती त्यांना माहीत नव्हती. खोदायला सुरू केलं आणि तो ब्लंडर झाला. हे एक्सक्युजेस आहे, ते रिझन आहे काय माहीत नाही, पण ते जस्टिफाईड नाही आहे. हे काम 1.5 वर्षाचं अजिबात नव्हतं. तुमच्याकडे मॅन पॉवर आहे, पैसे आहेत, आता बजेट आहे एवढं, ते असून सुद्धा जर एवढा डिले होते ते अजिबात जस्टिफाईड नाही आहे. कितीही व्हॅलिड रिझन असलं तरी जस्टिफाईड नाही आहे. जसं मुंबई गोवाचं पण 20 वर्ष गेली त्याच्यामध्ये पण एक्सक्युजेस होते की लँड ॲक्विजिशनला वेळ जातोय. आता ते लँड ॲक्विजिशन पण झालंय. जिथे जिथे ऑलमोस्ट काम सुरू झालंय, लँड अक्वायर्ड आहे, तरी काम सुरू नाही आहे. मग ते कसं जस्टिफाईड आहे? नाही आहे जस्टिफाईड. ते बघ अजून इथपर्यंत ट्रॅफिक आहे. आता हा महिंद्रा अँड महिंद्रा ठाकूर विलेजवाला ब्रिज फ्लायओव्हर गेला. राईट साईडला स्टँड स्टिल आहे ट्रॅफिक 7:30 PM टुवर्ड्स अंधेरी. नॉट जस्टिफाईड. सिम्पल. गाड्या चालत नाहीये. आपण फक्त यूज टू झालोय ट्रॅफिकला. हे असंच आहे, हे ऍक्सेप्ट केलंय, पण ते नाही तसं पाहिजे. फक्त बोलायचं नाही. वोटिंग तर ऑब्व्हियसली आहे, बट हे अवेअरनेस पसरली पाहिजे. एक्सपेक्ट करणं अजिबात चुकीचं नाहीये. आपली घरी जे डिस्कशन होत आहे ती पण करा ना. घरी पण काय होतं ना, एक्स्ट्रीम साईड आहे. एक्स्ट्रीम काँग्रेस, एक्स्ट्रीम BJP, हे दोनच चालले. आता तुम्ही रॅशनल व्हा, डिस्कस करा, त्या बेसिसवर वोट करा. आपण घरी डिस्कस केलं तर जो फॅन असतो ना रुलिंग पार्टीचा, तो काय बोलणार की नाही प्रोग्रेस 70 वर्ष एवढं झालं तर वेळ तर जाणारच ना. ग्रोवेल्सच्या कामाला का वेळ जातोय ह्याचं जस्टिफिकेशन त्यांच्याकडे नसणार. पेशन्स ठेवा बस एवढंच बोलणार. ते वेग रिझन देणार, हे करा ते करा, बट ऍक्च्युअल प्रॉब्लेम किंवा ऍक्च्युअल डिस्कशन कधीच नाही होणार. फक्त वेग रिझन, एक्स्ट्रीम फॅनेटिझम. BJP बेस्ट आहे, मोदीजी बेस्ट आहे, आहेत ना. मी स्वतः फॅन आहे त्यांचा, मी स्वतः सपोर्ट करतो. कारण जे लास्ट इतके इयर्समध्ये काँग्रेसवर जमलं नाही ते मोदीजींना जमलं, करतायत. एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. बट जे चूक आहे ते ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे त्या गव्हर्नमेंटने. जे दिसतच नाही. जर कोणी बोललं, व्हॅलिड मुद्दे उचलले, जे हाय ऑथॉरिटी आहेत, ज्यांच्याकडे सेलिब्रिटीज आहेत, ज्यांच्याकडे फेम आहे, ज्यांच्याकडे ऍक्च्युअल व्हॉइस आहे पब्लिकचा. मला तर काय 500 सबस्क्रायबर्स, मला काहीच फरक पडत नाही, कोणाकडे पोहोचणार पण नाही हा व्हिडिओ. बट सांगतोय मी, ज्यांच्याकडे ऍक्च्युअल व्हॉइस आहे, ज्यांना लोक ऐकतायत, ते जर बोलले तर त्यांना शट केलं जातं की नाही तुम्ही कसे बोललात गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. मी चांगलं पण बोलतोय. मला मुंबई गोवा हायवे जितका चांगला झालाय तो एकदम बेस्ट झालाय. तो जेवढा सिनिक झालाय बेस्ट झालाय. बट जो डिले झालाय तो जस्टिफाईड नाही. ह्या एका छोट्याशा कांदिवलीच्या कामासाठी जो डिले होतोय तो जस्टिफाईड नाही. हे जे खड्डे आहेत ते बघ इथे. हा ओबेरॉय कांदिवली ओबेरॉयचे टावर्स आहेत. काही शेप नाही आहे रस्त्याला, अजिबात शेप नाही आहे. पण हे लोक यूज टू आहेत. डिमांडच नाही आहे कोणाची. आपण काय आंदोलन करत नाही, प्रोटेस्ट करत नाही. हे असंच आहे, हे असंच मिळणार, हे ऍक्सेप्टेड आहे. हे नाही पाहिजे ना, हे कळलं पाहिजे लोकांना. हे नुसती गाडी वर खाली होते, सस्पेन्शन आपण आपटतोय, अनकम्फर्टेबल, पैसे टाकतोय गाडीच्या सर्व्हिसिंगला.